अर्थसंकल्प लोकसभेत सादर होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतल्या कुटुंबासाठीच्या साखर अनुदान योजनेला 31 मार्च 2026 पर्यंत 2 वर्षांची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सहभागी राज्यांमधील अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या साखरेवर महिन्याला प्रति किलो 18.5 रुपये इतका अनुदान देतं। योजनेला मुदतवाढ मिळाल्याने देशातल्या 1,89,00,000 अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। वस्त्र आणि तयार कापडांच्या निर्यातीसाठी राज्य आणि केंद्रीय कर तसंच शुल्कात सवलत देण्याची योजना 31 मार्च 2026 पर्यंत सुरू ठेवण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी पुढच्या 3 वर्षांसाठी सुरू ठेवायलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। 29,610 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची ही योजना पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत वर्ष 2025-26 पर्यंत राबवली जाईल।